पुढच्या बातमीकडे बातमी आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भातील। संतोष देशमुख हत्येतील 4 आरोपींना कोर्टामध्ये हजर करणार आहेत। आरोपी सीआयडी कोठडीमधून केस पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत। आरोपींची कोठडी आज संपणार आहे आणि त्यामुळे विष्णू चाटे, प्रतीक घुले, जयराम चाटे, महेश केदार यांना कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे। संतोष देशमुख हत्येतील 4 आरोपींना कोर्टात हजर केलं जाणार आहे, ज्यामध्ये विष्णू चाटे, प्रतीक घुले, जयराम चाटे, महेश केदार याला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी खंडणीमध्ये सुद्धा आरोपी असल्याने विष्णू चाटेची पोलीस कोठडी आज संपणार आहे। देशमुख हत्येतील हे 4 आरोपी आहेत, त्या 4 आरोपींना कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। एकीकडे देशमुख हत्या प्रकरण आणि दुसरीकडे खंडणी प्रकरणात या 4 आरोपींना कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। उद्धव मोरे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। उद्धव, देशमुख हत्या प्रकरणातील 4 आरोपींना कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे, सविस्तर तपशील। आताच केस कोर्टामध्ये जे आहे ते आरोपींना पोलिसांकडून हजर करण्यात आलेला आहे। 3 आरोपी यापैकी हत्या प्रकरणातले आहेत आणि एक आरोपी आहे जो 2 कोटीच्या खंडणीमधला आरोपी आहे, विष्णू चाटे। याला देखील कोर्टासमोर आता हजर करण्यात आलेलं आहे। काही वेळामध्ये आता यांच्या संदर्भातली सुनावणी सुरू होणार आहे। पोलीस अजून यांच्या कोठडीची मागणी जी आहे ते करणार असल्याचे आता यामध्ये पोलीस तपासाची दिशा कशा पद्धतीने चालू आहे या सगळ्या संदर्भामध्ये देखील कोर्टामध्ये सरकारी वकील कशा पद्धतीचा युक्तिवाद करतात याची देखील माहिती आता बाहेर येणार आहे। आणि न्यायालय जे आहे ते यांच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ करते का यांना न्यायालयीन कोठडीमध्ये जे आहे ते पाठवते हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी उद्धव, ह्या 4 आरोपींना केस कोर्टामध्ये हजर करण्यात आलेला आहे, युक्तिवाद होईल। मात्र ह्या 4 आरोपींना कोणती कोठडी मिळण्याची शक्यता आहे? पुन्हा एकदा सीआयडी कोठडी मिळेल, पोलीस कोठडी मिळेल की मग न्यायालयीन कोठडी मिळण्याची शक्यता आहे? सीआयडीच्या पोलिसांकडून त्यांना कोठडीचीच मागणी करण्यात येणार आहे, कारण की तपास मोठ्या प्रमाणावर जो आहे तो बाकी आहे। त्याचबरोबर या प्रकरणातला एक आरोपी जो आहे तो अजूनही मोकाटच आहे, त्याचा देखील तपास आता सीआयडीला करायचा आहे। या अनुषंगाने जे आहे ते सीआयडीचे पोलीस जे त्यांना पोलीस कोठडी अजून या सगळ्या आरोपींची हवी असणार असल्याची मागणी करणार असल्याचं आपल्याला वकिलाच्या मार्फत कळालेलं आहे। मात्र तरी देखील आता न्यायालय या ठिकाणी न्यायालयीन कोठडी देखील देऊ शकतं, कारण की आरोपींचे वकील कशा पद्धतीने युक्तिवाद करतात यावर बी या सगळ्या सुनावणीचं असणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी आता तपासाची गती नेमकी कशा पद्धतीने आहे हे देखील आपल्याला या सुनावणीच्या दरम्यान कळणार आहे। अगदी धन्यवाद उद्धव, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून